वाटचाल आपण चारुशीला त्यांची बघितली की प्रदीर्घ 55 वर्षाची, पण त्याचबरोबर संगीत क्षेत्राबरोबरच म्हणजे आपण जसं म्हणतो की तुम्हाला शब्दांनी भुरळ जास्त घातली का सुरांनी घातली का संगीताने, आता हा एक प्रश्न आहे. कारण तुमची जी कारकीर्द बहुआयामी व्यक्तिमत्व आम्ही बघतोय, म्हणजे गायिका म्हणून तर इतकं ख्यातनाम व्यक्तिमत्व आहेच आहे, पण त्याचबरोबर लेखिका, कवयित्री, 2000 पेक्षा जास्त म्हणजे कविता त्यांच्या आहेत, लेखन आहे, पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, संपादक आहेत, प्रकाशक आहेत, बऱ्याच पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिलेल्या आहेत. तर हे सर्व हे करताना तुम्ही कसं ते साध्य, म्हणजे याच्या मागचं गमक, यशाचं गमक आपण काय म्हणू शकतो? पहिलं म्हणजे आपल्या सद्गुरूंना आपण प्रसन्न ठेवले, आई वडील पहिले गुरु. त्यानंतर पंडित सी रामचंद्रांच्या गुलाने वाण्यामध्ये पण मी गात होते. त्यांच्याकडे 135 गाणी शिकण्यात योगात वय वर्ष 13 ते 16. आणि तेव्हा माही मी गाणी म्हणायची, शोला जो भडकी दिल में ना धडकी, शोला जो भडकी हा 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 दिल में ना धडकी, दर्द जवानी का सताई बडन बडकी. नंतर ते पण असायचं, बोली सूरत दिल के खोटे, नाम बढी और दर्शन खोटे. हे वाले सद्गुरू पंडित सी रामचंद्र. त्यांच्याकडे 13 ते 16 3 वर्षात 135 गाणी शिकले. आधी आई वडील, नंतर पंडित सी आर रामचंद्रकडे 6 वर्ष शिकले क्लासिकल ग्वाल्हेर गायन. नंतर 10 वर्ष पंडित भीमसेन जोशींकडे, आणि 10 वर्षात योगायोग कसा की माझे आई वडील म्हणून त्यांनी काही पैसे घेतले, सी रामचंद्रांनी कधीच घेतले. सगळीकडे की मातंबर मंडळी, सी आर व्यासंत मी पण त्यांची मानलेली लेख. भीमसेन जोशींची मानस कमी आहे म्हणून कोणीच काही पैसे घेतले नाही. म्हणून अजूनही माझ्याकडे कोणी शिकायला आले तर मी पैसे नाही सांगते, मी सांगते तुम्हाला काय द्यायचं ते द्या, पण मी आपण आकडा असं सांगत नाही. आणि 700-800 स्टुडंट आहेत माझे. मी पुणे विद्यापीठात प्रोफेसर होते, डान्स आणि म्युझिक शिकवायचे. तर शर्वरी जमिनीस, दत्तप्रसाद रानडे, विक्रम भट हे सगळे माझे स्टुडंट आहेत. तेव्हा मी डान्स आणि म्युझिक ओनली शिकवायचं. आणि तुम्ही प्रश्न प्रकाशन म्हणजे या शब्दगंधाचं जे तुम्ही आता सध्या दिवाळी अंकाचा पुरस्कार आपल्याला 2 मिळाले, आणि या दिवाळी अंक हा जो आपला आहे 2009 पासून आपली सलग 17 वर्ष गेली ही वाटचाल चालू आहे, आणि त्याला आता गेले 3 ते 4 वर्ष सलग पुरस्कार पण मिळतात आपल्याला. तर याच्यामध्ये तुमचं योगदान, म्हणजे तुमचं आणि सरांचं द्वैत संपादक आहात तुम्ही, तर ते कसं सांगणार? गुरुजींचं मी स्मरण केलं तर समोर दुसरे आणखी एक साहित्य क्षेत्रातले गुरु डॉक्टर अरविंद नेरकर, त्याला मी मानते, ते बसलेलेच आहेत. त्यांच्याकडून मला बरंच शिकता आलं, आणि 17-18 वर्ष आम्ही दिवाळी अंक काढतोय. स्वरबंध प्रकाशन प्रकारे आता ज्ञानेश्वरीचे 3 खंड पण खंडाचं प्रकाशन आहे. तर मला साहित्य क्षेत्रामध्ये बरंच मार्गदर्शन मिळतं ह्या गुरूंमुळे. खूप शिकता आलं, आणि मोठ्यांच्या सहवासात खरंच चांगल्या चांगल्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींतून शिकता यायचं. आता सुधीर फडक्यांच्या घरी आम्ही जायचो तर ते आ ई अशी बरेचदा माझ्यासमोर बाराखडी म्हणायची, आणि वडील आणि मी बघत बसायचो. मग ते म्हणायचे माझे उच्चार स्पष्ट व्हावे म्हणून गाण्याबरोबर मी बाराखडीचा रियाज करतो. हे आम्हाला शिकायला आणि छोट्या गोष्टी असतात त्या इतक्या. नंतर कविता माझी आई कच्छी, हिंदी आणि मराठी 3 भाषात करायची, संगीत पण द्यायची. तर तो गुण माझ्याकडे आला, आणि कविता छोट्या छोट्या मी पण करायला. तुम्ही पण मग करायला. म्हणजे खरोखर हा प्रवास जो आहे तो इवलेसे रोप लावलेले द्वारी, आणि तयाचा वेलू गेला गगनावेरी, असाच म्हणावा लागेल. तर या नोटवर आपण थांबूयात, आणि पुढच्या पिढीला तुम्ही जाता जाता काय मेसेज द्याल हे पण मला एक विचारायचं होतं. आणि या नोटवर थांबून आम्हाला मोगरा फुलला हे गाणं ऐकायला 1-2 ओळी जर तुम्ही हे गाल, कारण आता वसंत ऋतू आहे, मोगरा चाफा दरवळतोय, तर त्या ह्यानी जाता जाता तुमच्या 2 ओळी आम्हाला ऐकायला आवडतील. तसाच आमचा स्वरमेव कला अकॅडमीचं लेखनाचं आणि लेखकांचाही मोगऱ्याचा दरवळ छान आहे. आणि मी असं सांगेन पुढच्या पिढीला हा एक मला असं मेसेज की नवीन पिढीला तुम्ही काय मेसेज द्याल? आमच्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते, आणि सह्याद्री एकच चॅनल होतं, त्यामुळे दर महिन्याला मला सारखे बोलवायचे. त्यांच्याकडे आर्टिस्टच नव्हते.
आणि आता सह्याद्री मागे पण इतके चॅनल वाढले की सह्याद्री कोणीच एवढं बघत नाही. तेव्हा रवींद्र साठे, मी, सुरेश वाडकर 10, 20, 25 गाणी रेकॉर्ड झाली होती. पण आताचा काळ असा बदलला की थोडी स्पर्धा झाली आहे आणि मोबाईल पण नव्हते, टीव्ही खूप चॅनल्स नव्हते आणि आता काल राहिलेला मुलगा लगेच रातोरात प्रसिद्ध होतो. त्याला वाटतं की कशाला आपण रियाज करायचो ना, आपण प्रसिद्ध. पण आमच्या पिढीला जेवढे रियाज करून कष्ट करायला लागले त्या मानाने या पिढीला कमी कष्टात कीर्ती आणि यश पैसे जास्त मिळतात. ते वाईट काहीच नाही, पण त्यांनी काय करावं, यश डोक्यामध्ये जाऊ न देता रियाज करून आपली कला टिकवली पाहिजे. बस एवढाच एक संदेश. चालेल, धन्यवाद. टाळ्यांनी